साठी आलेले आहे। महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात लबाड सरकार हे आज आम्हाला पाहायला मिळालं। ठाकरे सरकारचं नाव हे लबाड सरकार म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिलं जाईल। याचं कारण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राणा भीमदेवी थाटात घोषित करायचं की सामान्य शेतकऱ्याचे जे काही विजेचे मीटर आहेत, कनेक्शन आहेत, ते कापण्यावर आम्ही स्थगिती दिली आहे आणि शेवटच्या दिवशी शेवटचा आयटम पुन्हा तोच ठेवून ती स्थगिती उठवायची। ही सर्वात मोठी लबाडी आहे आणि ही स्थगिती उठवण्याकरता दिलेली कारणं पूर्णपणे चुकीची आहेत, विसंगत आहेत, असत्य आहेत। त्याच्यावर देखील आम्ही हक्कभंग निश्चितपणे आणू। पण महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याला, गरीब वीज ग्राहकाला, ग्रामीण शहरी भागातल्या नागरिकांना या सरकारने आज विजेचा शॉक दिला आहे आणि म्हणून हे लबाड सरकार आहे। शेतकऱ्याला या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करत होतो की तुम्ही म्हणता बंद दाराआडची चर्चा, दाराबाहेरची चर्चा, मग ज्या शेतकऱ्याला बांधावर जाऊन कर्जमुक्त करतो म्हणून सांगितलं होतं, 50,000 25,000 देतो म्हणून सांगितलं होतं, एक नवा पैसा त्या शेतकऱ्याला दिला नाही। 2 लाखाच्या वरच्या शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, पुनर्गठित शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, कुक्कुटपालन, मेंढीपालन, शेळीपालन त्यांना कर्जमुक्ती नाही आणि नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आज दादांनी कबूलच केलं की हो आम्ही बोललो होतो पण आता आम्ही ते देऊ शकत नाही, नंतर देऊ। म्हणजे एकूणच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची पूर्ण फसवणूक या सरकारने केली आहे। पीक विम्याच्या संदर्भात तर अक्षरशः असत्य माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आली, कारण पीक विम्याचे निकष ठरवणे आणि त्या निकषाप्रमाणे टेंडर काढणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे। केंद्र सरकार किती पैसे द्यायचे हेक्टरी या संदर्भातला निर्णय करतं आणि त्या संदर्भातले पैसे केंद्र सरकार देतं। प्रत्येक राज्य आपापल्या राज्याचं पीक विम्याचं टेंडर काढतं। यावर्षी या सरकारने पीक विम्याच्या संदर्भातले निकष बदलले आणि हे निकष बदलल्यामुळे केवळ पीक विमा कंपन्यांना फायदा झाला, शेतकऱ्याला फायदा झाला नाही। आणि म्हणून आमची मागणी होती की जुनेच निकष ठेवून आमच्या 5 वर्षामध्ये एकदाही 4 वर्ष, कारण पहिल्या वर्षी ती योजना सुरू झाली होती, 4 वर्षामध्ये एकदाही तक्रार आली नाही। हजारो कोटी रुपयाचा पीक विमा मिळाला तरीही शिवसेना विमा कंपन्यांवर जाऊन फार्स करत होती, आंदोलन करत होती, मारामाऱ्या करत होती। आता त्यांचं सरकार असताना शेतकऱ्याला विमा मिळत नाही आणि ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात आणि मूग घेऊन बसले आहे। एक प्रकारे पूर्णपणे या ठिकाणी शेतकऱ्याची निराशा आणि शेतकऱ्याशी धोका आणि शेतकऱ्याशी लबाडी या सरकारने या ठिकाणी केलेली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात अक्षरशः या सरकारचे आम्ही धिंदवडे काढले, त्याचं एकही उत्तर हे सरकार देऊ शकलं नाही। इतके रोजचे बलात्कार, आजही 5 बलात्कारांच्या संदर्भात मी स्थगन प्रस्ताव दिले होते, कुठल्याही याच्यावर कारवाई नाही। आणि मला तर आज आश्चर्य वाटलं, सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही। सचिन वाझे करता ॲडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत, त्याच्यामुळे आता त्यांना दुसरा वकील या ठिकाणी नेमण्याची आवश्यकता मला वाटत नाही। ज्या प्रकारे ज्यांच्या विरुद्ध इतके पुरावे आहेत अशा व्यक्तीला माननीय मुख्यमंत्री डिफेंड करत होते, मला हे समजतच नाही की एवढं त्या माणसामध्ये काय त्याला एवढी माहिती आहे, काय त्याच्याजवळ एवढी जानकारी आहे, काय त्याचा एवढा फायदा आहे की ज्याच्यामुळे
एवढे सगळे पुरावे आल्यानंतर त्याला इतकं डिफेंड करण्याचं काम हे माननीय मुख्यमंत्र्यांना करावं लागतं। त्यामुळे आम्हालाही माहिती आहे की तो ओसामा बिन लादेन नाही, पण मुख्यमंत्र्यांचे निर्णय अशा प्रकारचे हे मात्र तुघलकी आहेत असं म्हणणं हे या ठिकाणी निश्चितपणे संयुक्तिक असेल। एकूणच या संपूर्ण अधिवेशनामध्ये ज्या प्रकारे सत्तारूढ पक्ष उघडा पडलाय, वरच्या सभागृहामध्ये प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वात आणि खालच्या सभागृहामध्ये चंद्रकांत दादा, सुधीर भाऊ आणि आमची सगळी टीम ज्या प्रकारे या ठिकाणी आम्ही जनतेचे प्रश्न मांडून या सरकारला निरुत्तर केलं, सरकारमध्ये कुठलंही कोऑर्डिनेशन नव्हतं, सरकारमध्ये कुठली उत्तरं नव्हती। एकूणच ओबीसी समाजाच्या संदर्भात ज्या प्रकारे या सरकारने घोळ घालून ओबीसीच्या जागा कमी केल्या आणि दुसरीकडे मराठा आरक्षणाचा नवा घोळ हे सरकार घालतंय आणि मराठा आरक्षणाच्या केसमध्ये जी भूमिका सरकारने घेतली आहे त्याच्या बिलकुल उलटी भूमिका ही या सरकारने ओबीसी आरक्षणाच्या केसमध्ये घेतली आहे। त्यामुळे दोन्ही आरक्षणं ही अडचणीत आणण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्याचं अतिशय स्पष्टपणे दिसतंय। मला असं वाटतं एकूणच या सरकारचा चेहरा उघडा झाला आहे, कोणालाही हे सरकार न्याय देऊ शकलेलं नाही। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचा एक प्रतिनिधी उपस्थित होता, यावर तुमचं काय म्हणणं आहे, काय सांगता? ते मला असं वाटतं की हे मारून मुटकून एकत्रित आलेले आणि केवळ सत्तेचे लचके तोडण्याकरता सोबत राहिलेले अशा प्रकारचं हे गठबंधन आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या कुरबुरी या काही नवीन नाहीत। सर याला लागून तुम्ही अटकेची मागणी केली होती। जो डीपी प्लान है उसमें कांजूर की जो लैंड है उसको रिजर्व रखा गया है कारशेड को लेके और कारशेड से रिलेटेड एक्टिविटी को लेके, लेकिन ये लैंड ऑलरेडी कंट्रोवर्शियल है जिसपे ऑलरेडी टाइटल को लेके विवाद चल रहा है। देखिए, कांजूर की लैंड को अभी अभी आरक्षित करने का काम किया गया है। डीपी के बाद स्पेशल 37AA का पावर यूज़ करके इसके ऊपर आरक्षण डालने का प्रयास किया गया है, जिसको कई लोगों ने उसमें अपनी ऑब्जेक्शन भी रेस किया था और विशेष रूप से एनवायरमेंटलिस्टों ने अपना ऑब्जेक्शन लिया था कि वहाँ पर बर्ड सेंचुरी है, वहाँ पर ये वेटलैंड है और इसलिए ऐसा कोई काम वहाँ नहीं हो सकता, लेकिन बावजूद उसके ये रिजर्वेशन वहाँ पर डाला गया है। सर, नितीन राऊतच्या आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली, गेल्या आठवड्यामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर दिलं, त्यानंतर त्यांनी कुठलाही संवाद सभागृहात केलेलं दिसत नाही, त्यांच्या भूमिकेबद्दल माननीय मुख्यमंत्री या सभागृहाला गांभीर्याने घेत नाहीत, ते सभागृहातही आले नाहीत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की मुख्यमंत्र्यांचं एक काम असतं, सभागृहामध्ये तणावाची स्थिती आल्यानंतर माननीय अध्यक्षांकडे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, सगळे मंत्री, प्रमुख लोक बसतात आणि त्यातनं मार्ग काढला जातो। परंतु माननीय अध्यक्षांच्या केबिनला एकदाही मुख्यमंत्री आले नाहीत, कुठलाही प्रयत्न त्यांनी केला नाही। मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एक नवीन प्रथा, एक नवीन परंपरा ही तयार करतायत की ज्या प्रथेत आणि परंपरेत कुठलंही महत्त्व विधानमंडळाला द्यायचं नाही। तुमच्या चर्चेला देखील उत्तर मिळालं नाही गृहमंत्र्यांचं। आक्रमक होते सुरुवातीपासून, मागचा आठवडा तुम्ही गाजवलात, या आठवड्यातही सरकारला खोडून पकडलं, त्यामुळे कुठेतरी सरकार बॅकफूटवर येताना आपल्याला अनेकदा पाहायला लागलं, पळ काढण्याचा हा प्रकार आहे। 100% सरकार बॅकफूटवरही होतं आणि सरकारने पळ देखील यातनं काढलेला आहे। हे अधिवेशन फेसच करू शकत नाही आणि म्हणून आम्हाला पहिल्या दिवशीपासून माहिती होतं अधिवेशन जेवढं छोट्यात छोटं करता येईल तो प्रयत्न त्यांनी केला, पण त्यांनी छोटं केलं तरीही आम्ही प्रभावीपणे मुद्दे मांडले आणि म्हणून सरकारला पळ काढावा लागला। आम्ही कुठली माघार घेतली नाही। आमचं कालही मागणी होती की त्यांना पहिले पदावरनं दूर करा, मुख्यमंत्री म्हणतात ना की आधी फाशी नको, म्हणून आम्ही त्यांना सांगितलं खरं तर सस्पेंडच करायला पाहिजे, अटक करायला पाहिजे, पण किमान ते CIUचे प्रमुख असताना त्यांची चौकशी कशी होईल
आणि आम्हाला हे लक्षात आलं की सरकारला बिना चर्चेचं बजेट काढून घ्यायचं आहे. सरकारला चर्चा नको आहे, चर्चेत ते एक्सपोज होणार आहे. आणि म्हणून आम्ही ही कंडिशन ठेवली होती, ती त्यांनी मान्य केली, त्यांनी त्यांना बाजूला केलं आणि त्यामुळे आम्ही चर्चा केली, जनहिताचे मुद्दे मांडले. नाणार प्रकल्प हा नाणाच्या जागी होणार नाही, तो दुसऱ्या ठिकाणी होईल. मग रिफायनरी प्रकल्प हा राज्यामध्ये येईल का? तुम्हाला काय वाटतं? अरे मी हाऊसमध्ये सांगितलेलं आहे, माझ्याकडे कागदपत्र कसे आले यापेक्षा कोण खुनी आहे हे शोधून काढा. तथापि जे कागदपत्र माझ्याकडे आहेत ते मी त्यांच्याकडे पाठवणारच आहे आणि नुसते कागदपत्र पाठवणार नाही, याचा पाठपुरावा देखील मी करणार आहे. आणि या उपर माझ्याकडे कागदपत्र कसे आले याची चौकशी करायची असेल तर तीही करायला माझी हरकत नाही. सर, वीज बिल आणि वीज जोडणीच्या बाबतीत हा नाणार इथे होणार नाही, तर जिथे लोकांचा विरोध नसेल तिकडे होईल. याचा अर्थ रिफायनरी प्रकल्प खरोखर महाराष्ट्रात होईल का, असं तुम्हाला वाटतं का? असं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रकल्पाला शिवसेनेने पहिल्यांदा विरोधच केला आहे. तो समृद्धी महामार्गाचा प्रकल्प असो की नाणारचा प्रकल्प असो की कुठलाही प्रकल्प असो. परंतु नाणारमध्ये आता गेल्यानंतर तुमच्याही हे लक्षात येईल की तिथल्या स्थानिकांचं देखील त्याला समर्थन आहे. तिथे लोक 10,000 एकर जमीन द्यायला तयार आहेत. ही कोस्टल रिफायनरी आहे, ही कोस्टवरच होऊ शकते. त्यामुळे ही रिफायनरी नाणार इथे केली पाहिजे, ही जी भूमिका या ठिकाणी श्री राज ठाकरे यांनी घेतली आणि मी त्यांची पत्रपरिषद ऐकली तर त्यांच्या भूमिकेला माननीय शरद पवार साहेबांनी देखील समर्थन दिलं आहे. आमचं देखील तेच मत आहे. मला असं वाटतं की आता 3 पक्षांचं हे मत असताना शिवसेनेने केवळ विरोधाकरता विरोध करू नये, महाराष्ट्राच्या हिताकरता 3 लाख कोटी रुपयाची ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी आणली पाहिजे असं आमचं मत आहे. नाणारला विरोध आहे असं म्हणतात. असं आहे, कुठलाही प्रकल्प करताना काही लोकांचा विरोध असतो. बिनाविरोधाचा एकही प्रकल्प नाही, पण राज्यकर्त्यांचं काम असतं की त्या लोकांशी संवाद करणे, तो विरोध का बरं आहे ते समजून घेणं आणि त्या विरोधातला जो काही विरोधाचा भाग आहे तो बाजूला काढून हा प्रकल्प करणं. आता पर्यावरणाचा विषय या ठिकाणी सांगितला. जी काही गुजरातमध्ये रिफायनरी आहे ती जुन्या टेक्नॉलॉजीची असून देखील त्या भागामध्ये, जामनगरच्या भागामध्ये सर्वात चांगला आंबा होतो. अगदी कोकणाच्या ग्रेडचा आंबा होतो आणि एक्सपोर्टचा आंबा त्या ठिकाणी होतो. हे सरकारचं काम आहे की समजावून सांगितलं पाहिजे, त्याऐवजी सरकारच विरोधाची भूमिका घेते. सीएम ने कहा कि किसानों की कर्ज मुक्ति को लेकर जो आपने कहा वो झूठा है. हमने किसानों की कर्ज मुक्ति की है, विरोधियों की कर्ज मुक्ति नहीं की है. देखिए, माननीय मुख्यमंत्री जी ने जो कहा, मैं सवाल पूछना चाहता हूँ मुख्यमंत्री जी को कि जिनके कर्ज का पुनर्गठन हुआ उनको आपने कर्ज माफ़ी दी क्या? 2 लाख के ऊपर वालों को कर्ज माफ़ी आपने दी क्या? ट्रैक्टर, पोल्ट्री, डेयरी, इन किसानों को आपने कर्ज माफ़ी दी क्या? आपने घोषित किया था जिन्होंने नियमित पैसा भरा है उनको 50,000 रुपये देंगे, उनको दी क्या? महाराष्ट्र में 1,30,00,000 किसान है, जिसमें से कम 80 लाख किसान ये कर्जा लेते हैं. अभी तक केवल आपकी कर्ज माफ़ी में 29 लाख किसान आए हैं. तो कौन से किसान कर्जे से मुक्त हुए? और ये कहा गया था कि हम कर्ज माफ़ी नहीं कर्ज मुक्ति कर रहे हैं क्योंकि किसानों की आत्महत्या इससे बंद होगी. पिछले ये सरकार आने के बाद कम से कम 2500 किसानों ने आत्महत्या की है और इसलिए ये जो सरकार की बात है, ये जो कर्ज माफ़ी है, ये पुरा ढकोसला आहे. सर, वीज बिलाच्या बाबतीत कधी सगळ्यात पहिलं नितीन राऊतांनी घोषणा केली की आम्ही वीज माफ करू, त्यानंतर दादांनी ते रद्द केलं. परत दादा घोषणा करतात, नितीन राऊत रद्द करतात. काय सुरू आहे सुरुवातीपासून? मला असं वाटतं की नौटंकी आहे, ही नौटंकी चाललेली आहे आणि यांच्या नौटंकीमध्ये आणि यांच्या राजकारणामध्ये सामान्य शेतकरी, जो सामान्य विजेचा ग्राहक आहे, जो गरीब आहे, जो मध्यमवर्गीय आहे, जो ग्रामीण आहे, जो शहरी आहे आणि जो उद्योजक आहे, असे सगळेच्या सगळे याच्यात भरडले जात आहेत. यांच्या नौटंकीमुळे
उभा महाराष्ट्र भरडला जातो. ये कहना है कि जिस तरह से मामला उठाया गया है, अंबानी के घर को सुरक्षा चाहिए थी, पहले भी ऐसा हादसा हुआ है और उनके सुरक्षा के लिए विपक्ष मुद्दा उठा रहा है. देखिए, नाना पटोले हमेशा ही बचकानी बातें करते हैं, उनकी बातों को कोई महत्व नहीं देता. जैसे राहुल गांधी की बातों को देश में महत्व नहीं है, वैसे नाना पटोले की बातों को यहाँ कोई महत्व नहीं देता. राजीनामा घेतला जात नाही. तब्बल 9 वेळा सभागृहात तहकूब केलं जातं. हा अधिकारी सभागृहापेक्षा आणि मंत्र्यापेक्षा मोठा आहे का? हे आता असंच वाटतं आहे की बिचारे संजय राठोड, ठीक आहे, काय चूक झाली असेल नसेल, जे काय असेल ते तपासात येईल, त्यांच्या क्लिप्स असतील नसतील, पण त्यांचा मात्र राजीनामा हा घेतला जातो. ते मंत्री असतात तरी त्यांचा राजीनामा घेतला जातो आणि त्याच वेळी API वाझे यांना मात्र पूर्ण आशीर्वाद दिला जातो. कारण संजय राठोड हे सरकारला हलवू शकत नाही, सरकारला घालवू शकत नाही. API वाझेंजवळ निश्चित असं काहीतरी आहे की ते सरकारला हलवूही शकतात आणि घालवूही शकतात. सरकारमध्ये दुसरा तेलगी घोटाळा समोर आणला होता, त्या प्रकरणात गांभीर्याने कारवाई होत नाही. तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला होता. अनेक सामान्यांच्या जमिनी या ठिकाणी गेलेल्या आहेत, मात्र सरकार गंभीर घेत नाही. अतिशय गंभीर अशा प्रकारचा घोटाळा आहे आणि हा नाशिकच्या पलीकडे असू शकतो. सरकारला आम्ही हा लक्षात आणून दिला, आम्हाला सांगितलं कारवाई होते आहे, पण ज्या प्रकारे कारवाई केली पाहिजे त्या प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. सर, सचिन वजीर को कहा गया है कि वो ओसामा बिन लादेन जैसी स्थिति बना दी गई विपक्ष द्वारा. वो ओसामा बिन लादेन नहीं है, जो भी जांच होगी सामने आएगा, कार्रवाई होगी. दूसरा सर, राठौड़ वाला सवाल भी हिंदी में. देखिए, मुझे ऐसा लगता है कि सचिन वाजे, इनको अब एडवोकेट की ज़रूरत नहीं है, क्योंकि उनके लिए बैटिंग करने को और उनकी केस प्लीड करने को स्वयं मुख्यमंत्री जी लालयित दिखते हैं. जिस प्रकार से वो API सचिन वाजे का बचाव कर रहे थे, मुझे तो बड़ा आश्चर्य लगा. क्या CM साहब के पास कोई ब्रीफिंग नहीं होती? स्वयं ATS ने 302 का गुना, 120 का गुना ये दाखिल किया हुआ है. इतना गंभीर प्रकरण है और ऐसे प्रकरण में जिस प्रकार से उनको बचाने का प्रयास हो रहा है, और आश्चर्य की बात है, देखिए, हमारी मांग थी संजय राठौड़ ने इस्तीफ़ा देना चाहिए और उन्होंने दिया, लेकिन संजय राठौड़ का इस्तीफ़ा होता है और वाजे पे कार्रवाई नहीं होती, क्योंकि संजय राठौड़ न सरकार हिला सकते हैं न सरकार गिरा सकते हैं. मुझे ऐसा लगता है कि वाजे के पास ज़रूर ऐसा कुछ है की वो सरकार हिला भी सकते हैं और सरकार गिरा भी सकते हैं. सर्वसाधारणपणे सरकारचं जेव्हा कामकाज चालतं, CDR आहे आणि माझ्याकडे संपूर्ण पुढील माहिती सुद्धा आहे. आज तुम्ही CDR काढलेला आहे. या पुढील काळामध्ये जी माहिती आहे त्यामध्ये मातोश्री असेल किंवा मुख्यमंत्र्यांचा थेट सहभाग आहे का? मला असं वाटतं की असा प्रश्न विचारणं देखील योग्य नाही आहे. जी काही माझ्याजवळची माहिती आहे ती ATS कडे जाईल. सर्वसाधारणपणे सरकारच्या कामाची पद्धत अशी असते की विरोधक सरकारकडे कागदपत्र मागत असतात, ते सरकार तुम्हाला कागद पुरावा मागतंय. हे देखील खरंच आहे. म्हणजे वारंवार विरोधी पक्षनेत्याकडे जे पुरावे असतील ते द्या, जे पुरावे असतील ते तर देणारच आहे. सभागृहातच दाखवले आहे. अरे पण तुम्ही काय करताय? तुम्ही काय झोपलात? या ठिकाणी मला आश्चर्य वाटतं, जो उठला तो विरोधी पक्षनेत्याने पुरावे द्या. विरोधी, मग तुम्ही काय करायचं? माशा मारायच्या? त्यामुळे मला असं वाटतं जे पुरावे ते नक्कीच देऊ. सर, पण जिथं वाजेंचं नाव येते, जिथं वाजेंवर प्रश्न येतो तिथं मुख्यमंत्री देलकरांबद्दल स्पष्टीकरण देतात की ही हत्या आहे तर मग ही आत्महत्या. प्रत्येक वेळी उत्तर याच्यावर एकच मला प्रश्न विचारायचा आहे. देलकरांची आत्महत्या होऊन इतके दिवस झाले, वाझेचं नाव आल्यानंतरच त्या हत्येमध्ये, आत्महत्येमध्ये FIR का दाखल झाला? तोपर्यंत का झाला नाही? मला असं वाटतं, मी तर ओपन चॅलेंज दिलं होतं की भाजपच्या नेत्यांची नावं, भाजपच्या सांगा कुठल्या नेत्याची नावं. माझं होतं त्यांचं जे काही पत्र आहे ते पत्रच होतं. एकाही नेत्याचं नाव सांगू शकले नाहीत. त्यामुळे सरकार त्याच्यात उघडं पडलं. बघा, डेलकर असो की कोणी असो, घटना घडली आहे त्या ठिकाणी FIR दाखल झाला पाहिजे. तो पूजा चव्हाणमध्येही झाला पाहिजे, तो डेलकरमध्येही झाला पाहिजे आणि तो सचिन वाझेकरताही झाला पाहिजे. संसदीय मार्गाने तुम्हाला उत्तर मिळालं दिसत नाही. असं म्हणणं आहे, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे, डेलकर यांच्या प्रकरणात आम्ही आतापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता कारण कुटुंबियांची तक्रार नव्हती. काल मुख्यमंत्री कार्यालयात येऊन भेटून गेले, त्याच्यानंतर आम्ही घाई न करता तपासून तक्रार दाखल केली. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने
माझ्या पतीची हत्या सचिन वाझे यांनी केली असं स्पष्ट सांगितल्यानंतर देखील त्याच्यावर कारवाई होत नाही, मग मनसुख हिरेंची पत्नी ही कुठेतरी कमी आणि डेलकरांचे कुटुंबीय जास्ती असं मुख्यमंत्र्यांचा न्याय आहे का? त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या म्हणण्याला कुठलाही अर्थ नाही. कोणाच्याही तक्रारीची आवश्यकता नसते. जिथे अशा प्रकारचे पुरावे किंवा एखादी तक्रार असते किंवा एखादा नोट असतो त्याच्यावर सुमोटो पोलीस काम करू शकतात, पण इथे सिलेक्टिव्ह काम चाललेलं आहे. सर, संसदीय मार्गाने प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीये, भाजपला पुन्हा रस्त्यावर उतरावं लागणार आहे का? कोरोना के मुद्दे को लेकर पिछले 10 दिनों में हाउस में चर्चा नहीं हुई है. बाहर सीएम आके कह रहे हैं कि मामला बढ़ रहा है और लॉकडाउन जैसी स्थिति पैदा हो सकती है. देखिए, कोरोना के मामले में जो भ्रष्टाचार हुआ वो तो हमने लगातार बताया, और जिस प्रकार से भ्रष्टाचार उसकी पुस्तिका भी हमने निकाली, और कैसे मिसमैनेजमेंट हो रहा है वो भी हमने दिखाया, और पिछले बार से इस बार कैसे पैसे कम लिए ये भी हमने बताया. मुख्यमंत्री जी न सभागृह में आते न सभागृह में बोलते. की अधिवेशनाचा बिलाच्या संदर्भात तुम्ही नोटीस दाखल केला, अनेकांना वीज जास्तीचं वीज बिल आलं. पहिल्यांदा आश्वासन दिलं तर 2 दिवसासाठी निर्णय घेऊ, आता भूमिका काय राहणार? आमची भूमिका स्पष्ट आहे. सरकारने लबाडी केली आहे. आम्ही आंदोलन स्थगित केलं होतं. आमचं आंदोलन वीज बिलाच्या संदर्भात चालू राहील, आणि त्यासोबत या सरकारने विदर्भ मराठवाड्याशी जी बेईमानी केली आहे, वैधानिक विकास मंडळ रद्द करून या ठिकाणी आता ज्याप्रमाणे सुधीर भाऊंनी सांगितलं, पुढच्या अधिवेशनामध्ये किती पैसा विदर्भ मराठवाड्यात खर्च झाला याचा हिशोबच आता द्यावा लागणार नाही. ही जी काही बेईमानी केली आहे, या बेईमानीच्या विरुद्ध देखील विदर्भ मराठवाड्यामध्ये आम्ही आंदोलन करू. 10 दिवसामध्ये कोरोनाबद्दलचं प्रकरण काही एवढा मोठा विषय हा ऐकायला आला नाही, म्हणजे विरोधी पक्ष ज्याच्यामुळे मर्यादा होतात त्याचाच उल्लेख नाही. असं आहे की आमच्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचं मला लक्षात येतं, अधिवेशन जवळ आलं की कोरोना गंभीर होतो, अधिवेशन सुरू असलं की तो गायब होतो, अधिवेशन संपलं की पुन्हा कोरोना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हा राजकीय कोरोना आहे का असा प्रश्न निर्माण होतो. पण मी एक जबाबदार विरोधी पक्षनेता आहे, त्यामुळे मी असं सांगेन की कोरोनाच्या केसेस राज्यात ज्या आहेत त्याच्याकडे नीट लक्ष दिलं गेलं पाहिजे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे